सर्वांना जय भीम आणि जय संविधान। भावांनो, गेल्या 1 तारखेला आपला संपूर्ण समाज जो आहे भीमा कोरेगाव स्थित विजय स्तंभाला आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी गेलेला होता। प्रत्येक वर्षी आपला समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतो, पण आपला हा पूर्ण समाज एकत्रित झाल्यानंतर काही लोकांच्या बुडाला आग लागते आणि ते अभद्र टिप्पणी करणं चालू करतात की यांचा इतिहास जो आहे हा खोटा आहे किंवा 500 जणांनी 28,000 कसे मारले। हे असे वेगवेगळे थॉट्स जे आहे किंवा वेगवेगळ्या अशा चर्चा ते करणं चालू करतात। त्यांना खरा इतिहास जो आहे हा कधीच पचणार नाही, कारण की आम्ही तेव्हाही शूर होतो आणि आजही आहेत आणि आमच्या विरोधामध्ये गेले काही जाणारे व्यक्ती तेव्हाही आम्ही तुडवले होते आणि आजही तुडवण्याची ताकद ठेवतो। तर भावांनो, 1 जानेवारीला जेव्हा आपला संपूर्ण समाज भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेला होता, तेव्हा काही मनुवादी मानसिकतेचे लोक सोशल मीडियावरती येऊन अभद्र टिप्पणी करतात। त्यामधलाच हा एक मुद्दा। तर भावांनो, सोशल मीडियावरती इंस्टाग्राम या ममदरा असं काहीतरी अकाउंट आहे, बाजूला स्क्रीनशॉट दिसतोय तुम्हाला। तर ह्या महिलेने भीमा कोरेगाव या ठिकाणी आपले संपूर्ण अनुयायी एकत्र होतात। भीमा कोरेगाव हे काल्पनिक आहे किंवा हा इतिहास खोटा आहे किंवा डॉक्टर आंबेडकरांचं वेगवेगळ्या नावाने ही व्यक्ती जी आहे टिप्पणी करते आहे। तर भावना, अगोदर जो आहे आपण या विषयावर सविस्तर बोलणारच आहे। ह्या महिलेचा जो व्हिडिओ आहे एक वेळेस तुम्ही नक्कीच पूर्ण बघावा। सर्वदा वंदे गो मातरम मेरे समस्त सनातनियों। आज भारत की एक गद्दारों की गद्दार जाति भीमा कोरेगांव शौर्य दिवस मना रही है, क्योंकि 1818 में ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने पेशवा बाजीराव II के विरुद्ध एक युद्ध का आह्वान किया था, जिसमें 500 ये 2.5 फीट के इनके सैनिक, ऐसे भीमटे और नीलटे सैनिक उसमें लड़े थे, जिसको आज भी ये लोग याद करके अपनी गाल बजाते हैं कि देखो हमने 28,000 सैनिकों को 500 होकर भी धूल चटा दी, उनको मिट्टी में मिला दिया, पता नहीं क्या क्या। अरे 2.5 फीट के लोग 6-6 हाथ के लोगों को मिट्टी में मिला दिए और फिर भी अभी भी रोना ही रो रहे हैं कि हमारा पिछले 5,000 बरस से शोषण हुआ है, शोषण, यू नो। मैं ऐसे भीमटों और नीलटों से पूछना चाहती हूँ कि एक वाक्य तुम लोग, एक जो बाबा भूतनाथ थे संविधान के कंपाइलर, वो उनका बड़ा कोट करते हो कि शेरनी का दूध है शिक्षा, जो पिएगा वो दहाड़ेगा। अब दहाड़ना तो तुम्हारा हो नहीं सकता, मैं तो कहती हूँ भौंकना ही हो सकता है। और शेरनी का दूध तो खैर तुमने कभी पिया भी नहीं होगा, नील गाय का पिया होगा या चूहिया का पिया होगा, क्योंकि 2% वाले हो तुम लोग, 2 से 10%। और तुमको एक बाबा भूतनाथ एक डंडा पकड़ा के चला गया, उसके बल पर तुम लोग सीटों पर काबिज हो गए, तो तुम लोग शिक्षित हो गए और तुम भारत से गद्दारी करने लगे। तुम पर तो हम धिक्कार भेजना और थूकना भी पसंद ना करें, क्योंकि हमारे थूक का भी अपमान होगा। भीमटों और नीलटों, सुधर जाओ। जिस दिन हम जैसा कोई है ना, कोई तुम लोगों पर हावी हो गया ना, उस दिन तुम्हारे सारे अशिक्षा के भूत ही नहीं, तुम्हारे भारत विरोध के, देशद्रोह के, सनातन विरोध के और विशेषकर मनुस्मृति के विरोध के सारे भूत भगा देगा। हम भी बहुत बड़े ओझाओं में से आते हैं, ये मानकर अभी से अपने मुंह पर। तर भावांनो, अक्षरशः या महिलेचं बोलणं ऐकून तळपायातली आग मस्तकात जाते, कारण की या महिलेने फारच अभद्र शब्द वापरलेले आहेत आणि या महिलेवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। कारण की या महिलेने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार यांना भीमटे किंवा नीलटे अशा शब्दांना उल्लेख केला आहे आणि ह्या महिलेवरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि भावांनो, ह्या महिलेने फारच घाणेरडे शब्द वापरले आहेत, गद्दार जात किंवा आपल्या महापुरुषांचा हिने अपमान केला आहे, आपल्या
500 शूरवीरांचा या ठिकाणी अपमान करण्यात आला आहे. आपल्या समाजाचा, आपल्या संपूर्ण समुदायाचा या ठिकाणी अपमान करण्यात आला आहे. पण अशा महिलांच्या विरोधामध्ये एकही आपली भीमकन्या किंवा आपले जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे लाख किंवा मिलियन्समध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत, ते एकही शब्द न बोलता शांतपणे ऐकतात. फक्त समाजाच्या नावावरती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती मोठ्या मोठ्या स्पॉन्सरशिप घ्यायचे, आपले पैसे खिशामध्ये घालायचे. पण जेव्हा कोणी अशी व्यक्ती समोर येते तेव्हा अशा व्यक्तींना बोलण्यासाठी एकही आपला कार्यकर्ता समोर येत नाही. स्पेशली आपले इंस्टाग्रामवरचे रील स्टार. तर भावांनो, आम्ही ते नाही आहे जे फक्त 2 पैसे कमवण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. आम्ही त्यातले आहे. आम्ही शांत राहून आमच्या आंबेडकर घराण्याविषयी एकनिष्ठ आहेत आणि एकनिष्ठच राहणार. तर ह्या महिलेवरती आपण गुन्हा दाखल करणार आहेत. कारण की आज जे आहे सायबर क्राईमची माझी जी ID आहे ही ब्लॉक झालेली आहे. तुम्हाला बाजूला स्क्रीनशॉटसुद्धा दिसत असेल. मी पासवर्ड विसरलो आहे कारण की भरपूर दिवसापासून मी लॉग इन केलेलं नाही आहे. तर या महिलेवरती आपण कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे आणि या महिलेवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल मी करणार आहे आणि तुम्हीसुद्धा करा. कारण की अशा महिलेला किंवा अशा नीच मानसिकतेच्या लोकांना यांचं जागा यांना दाखवू दिली पाहिजे. यांना जोपर्यंत कायद्याची लाठी पडणार नाही तोपर्यंत अशा लोकांची मानसिकता ही कधीच बदलणार नाही. आमचेसुद्धा मित्र आहेत, ते आम्हाला जय श्रीराम बोलतात, आम्ही त्यांना जय श्रीराम बोलतो, ते आम्हाला जय भीम बोलतात, आम्हीसुद्धा त्यांना जय भीम बोलतो. आम्ही सर्व धर्म समभाव घेऊन चालतो, सर्व धर्माचा आम्ही आदर करतो. पण आमच्याकडून कुठल्याही समाजाचा किंवा कुठल्याही व्यक्तींचा भावना आहत होणार नाही किंवा त्यांच्या भावना दुखणार नाही. आम्ही हे मनामध्ये किंवा डोक्यामध्ये आमचे विचार असतात. पण जो व्यक्ती आमच्या धर्माबद्दल किंवा आमच्या महापुरुषांबद्दल जर अशा टिप्पणी करत असेल त्या व्यक्तींना कायद्याची लाठी भेटलीच पाहिजे. आणि मी तर असं म्हणतो की जो व्यक्ती तो कुठल्याही धर्माचा असो, जो कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर भावांनो, ह्या व्हिडिओबद्दल तुमची व्यक्तिमत्व काय आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे मला कमेंटद्वारे कळवा. तर भावांनो, ह्या महिलेवरती मी गुन्हा दाखल करतो आहे, तुम्हीसुद्धा करा हेच पुन्हा एकदा सांगतो. आणि अशा नराधमांना किंवा अशा महिलांना शिक्षा झाली पाहिजे. तर भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.